जाम बरोबर आहे ना. अर्थ आहे का त्या गवळणी ज्या रासलीला खेळत होत्या ना दांडिया, भास्कर दादा, त्यांना असं वाटलं की जगात आपल्या एवढं भाग्यवान कोणी, आणि अहंकारानं डोक्यात प्रवेश केला की सगळ्याकडला कृष्ण निघून गेला. ऐका ना, ऐका ऐकाय सांगते, सगळं कृष्ण निघून, आता सगळं निघून गेल्यावर एकमेकाला तुझा माझा गेला, तुझा माझा गेला, तुझा. मग वाळूवर पाय होते, प्लीज ऐका जरा, तुमच्या पाया वाळूवर पाय होते बर का, उमटलेले. दोन माणसाचे दिसत होते आणि दोन बाईचे दिसत होते, असे तिकडे गेले. ते गवळणी काय म्हणल्या, इकडं गेला इकडं, आणि एकटा नाही गेला, ती गेली सोबत. कोण, किती अभ्यास होते बघा, कोण गेलं सोबत, राधा. थोडं पुढे गेले ना, 4 पावलं दिसायचे बंद झाले, 2च दिसायला लागले, पण थोडे खाली दबलेले दिसायले वाळू. त्याच्यातली एक गवळण काय म्हणली, खांद्यावर बसली. कोणाच्या, आणि माय खोट नाही, खांद्यावर घेतलंच होत, खांद्यावर घेत. महाराज काय म्हणतो, संप्रदाय काय म्हणतो, त्याची पायी घाला मिठी, मोलने गे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपल्या. बरोबर, खांद्यावरच घेतलं होतं. पण वहिनी राधा राणीला इतका अहंकार आला की माझ्या एवढं आता जगात कोणी मोठं. तिने असे दोन्ही हात वर केले. कोणी, राधेनं. झाडाची फांदी आली, त्या फांदीला हात गुंतले, कृष्ण पुढे निघून गेला, राधा तिथंच. अरे लाला, हम तो पीछे छूट गए. कृष्णानं असं बघितलं, काय म्हणलं माहित आहे, अरे पगली, अहंकार जिसे छू लेता है कन्हैया उसे छोड़ देता है. म्हणून लय अहंकारात लय माजल्यासारखं ना, मी फलाना मी दिसताना. कोरोनामध्ये राग झाली सगळी तरी. थोडं जपा रे, थोडं जपा. 4 माणसं तुम्हाला, तुम्ही मेलात ना तर कमीत कमी 4 माणसं तरी म्हणले पाहिजे चांगला होता. काही लोक मेल्यावर लोक म्हणले बरं झालं त्याला. असं नाही झालं, प्लीज थोडं पुढे आहे. आणि कधी बी आनंद झाला की दुःख असतं त्याच्या पाठीशी. चेक करा तुम्ही. खूप लहान लेकरू जर हसायला लागलं ना खूप, बरोबर आहे का माझ, तर त्याची आई काय म्हणते, रडशील बरं का भास्कर बाबा. जास्त हसलं की जास्त रडतं का नाही. देवाला न्यायला अक्रूर आले. एक 20 मिनिट माझी अपेक्षा आहे, तुम्ही आपसात न बोलता शांत कथा ऐका. भास्कर दादा, सगळे सवंगडी सोबत, कृष्ण बाहेर गेलेला आहे. यमुनेतून अक्रूर आणि रथ बाहेर काढला. तुमच्या भाषेत सांगू, इथं सगळे जे व्यासपीठावर बसलेले आहेत बाबा, हे सगळी मोठी मोठी माणसं आहेत, तुम्ही श्रीमंत माणसं आहेत, तुमच्या गाड्या भारीच्या आहेत. लहानपणी काय होतं, लहानपणी आपल्या लहानपणी एवढ्या गाड्या, बोला ना भाऊ बहिणी, आमच्या गावात जर गाडी आली ना तर आम्ही जायचं आणि असं हात लावायचं आणि घरी आईला जाऊन सांगायचं, आई त्या गाडीला मी शिवून आलो. गरीबी वाईट असते. आईनं म्हणायचं कशाला हात लावला बेटा लोकांच्या गाडीत. पण देवाने एवढी कृपा केली राजा, भारतात असं वाहन राहिलं नाही ज्याच्यात मी बसलो नाही. अगर तुम ना हो, शेवटच. आई ऐका ना, त्या अक्रूराचा रथ बघायला सगळी पोरं आली आणि म्हणली, काका तुम्ही कोण आहे तो. ते म्हणले, बेटा मी तुमच्या गावात जे कन्हैया आहे ना त्याला न्यायला आलोय. दादा, हे माय बाबा ऐका रे बाबा, त्यांनी असा दगडच उचलला लहान पोराने. काय म्हणे माहिती का, एका टोल्यात आडवं करे तो. कुणाला न्यायला आलो तो भाऊ, दुसरा गोपाल. मोबाईल नका काढू प्लीज, खाली. दुसऱ्या गोपालाने काय केलं माहिती आहे, त्या लहान्या गोपालाला काय म्हणला, बाळा हमें कन्हैया ने ऐसे नहीं सिखाया है, बड़ों के साथ दुर्व्यवहार करना पाप. सगळी छोटी छोटी लेकरं पाया पडली बर का. विकास भाऊ काय म्हणतात माहिती, काका नकाना नेऊ त्याला जर नेलं ना तर आमच्यासाठी खायची व्यवस्था कोण करेल. आम्ही उपाशी झोपत होतो ना
तर त्याने आमच्यासाठी चोऱ्या करून आम्हाला खाऊ घातलं. अक्रूरजी म्हणले नाही नेणार. पोरं म्हणले चला तुम्हाला घर दाखवतो. ऐकता का आई? झोपाळ्यावर बसलेले नंद बाबा, कृष्ण म्हणतो ते पोरं म्हणतात तेव्हा त्या झोपाळ्यावर बसले ना ते आमचे बाबा आहेत, नंद बाबा. आणि त्याच्या शेजारी जी बसली आहे ना ते आमची सगळ्यांची आई आहे, यशोदा. काका नेऊ नका पण ते तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या आई. लग्नाला लई टाइम अजून गडबड करू नका, फक्त शांतते नाही. वहिनी इथं बसलेले सगळे प्लीज माझ्या आई. यशोदा नंदबाबाच्या समोर अक्रूरजी पोहोचले चैत्राम भाऊ आणि फक्त एवढं विचारलं, अक्रूर आला का आलात तुम्ही? आपल्याकडे एक पद्धत होती, तुमच्याकडे आहे का? अवघड बातमी जर सांगायची असली तर घरातल्या बाईला मध्ये पाठवत होते, बरोबर? मग तिला मध्ये पाठवलं यशोदेला आणि म्हणले काय सांगा? लालाला न्यायला आलो. यशोदेनं ते ऐकलं, पळतच बाहेर आली. वहिनी नंद बाबाच्या पायावर डोकं ठेवून काय म्हणते माहित आहे? मी माझ्या आयुष्यात तुम्हाला काय मागितलं नाही, आज एक इच्छा आहे, माझ्या बाळाला नका पाठवा. लाला चला जाएगा तो गोकुल में स्मशान आ जाएगा. डोक्यावरून हात फिरवला, म्हणजे नाही पाठवणार, जा तू मध्ये जा. यशोदा स्वयंपाक करताना डबडबलेल्या डोळ्यानं रडत रडत स्वयंपाक करते. आला ना तो, कोण आलं? कोण आलं? बहिणी कोण? कृष्ण आला. गाई त्याच्या जागेवर सोडल्या आणि आला आणि यशोदेकडे असं बघितलं. मा हा लाला, माँ तुम रोई हो? नहीं रे बेटा, चूल्हे में लकड़ी डाल रही थी ना तो आंसू आ गए. तो काय म्हणतो, तुला माझी शपथ आहे, सांग रडली ना तू? जी, ते बाहेरचे काका तुला न्यायला आले. आई ते पळत बाहेर गेला. वहिनी काय म्हणतो माहित आहे? काका माझी आई रडते, मला नाही यायचं तुमच्यासोबत. आणि वापस येऊन गळ्याला मिठी मारली. अरे हे मैया, मैंने कह दिया उनसे नहीं आऊंगा. भास्कर दादा, यशोदेच्या डोळ्यातलं पाणी नाही थांबलं. जेवायला ताट वाढलं आणि काय म्हणते माहित आहे? लाला, ए लाला, तू जर मोठा झाला ना राजा, तुझ्या या गरीब आईला विसरू नको. मुझे भूल तो नहीं जाएगा ना कन्हैया. उत्तर देताना देव काय म्हणतो? आई सगळं विसरून जाईल मी, पण तू मला उकळाला बांधून ठेवलं होतं ना ते नाही विसर. लाला अजून तुझा राग आहे माझ्यावर? नाही ग आई. मग मैं सगळ्या जगाला ओरडून सांगेल कि अगर कन्हैया को पकड़ना है तो तुम्हें यशोदा बनना पड़ेगा. रात्री लाला झोपला बर का. हे सगळ्या माझ्या माय बहिणी ऐकव, दादा ऐका, इकडले ऐका, व्यासपीठावरची इकडे बघा. सगळे गरिबाची पोरं होती ना, त्यांनी मीटिंग घेतली, सगळ्या गवळणी एकत्रित केल्या
आणि सगळ्यांना सांगितलं देव जाणार आहे बरं का भास्कर दादा. जसं तुमच्या गावानं जीव लावलाय उद्या मी जाणार आहे गावात. सगळ्या गवळणी रात्रभर नंदबाबाच्या दारात रडत राहिल्या बरं का दादा. चैत्राम दादा नुसत्या रडल्या नाही वहिनी, रडून रडून नंदाच्या दारात चिखल केला होता पाण्यासारखा. वारकरी संप्रदाय त्याचं प्रमाण आहे मारा. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्या ब्रजबाळा कोण त्या ते सांभाळी नयनीच्या उदकाने बिजली ती धरणी नंदाच्या अंगणी मिळाल्या गोकुळच्या. ऐका नाही असं दरवाजा उघडला, सगळ्या गोपिका अशा उभ्या होत्या बरं का वहिनी. हे माय ऐका यशोदा, आम्ही सगळेजण तुझ्याकडे लोणी चोरलं म्हणून गारानं करतो ना, म्हणून पाठवायलीस ना त्याला. आजपासून आम्ही कधी त्याला नाव नाही ठेवणार, पण त्याला नको माय बाप ऐका दादा. ती गरीबाची जी छोटी छोटी मुलं होती ना, ती अशी समोर लाला मज्जा कृष्ण म्हणला, अरे मी वापस येईन संध्याकाळी. काय म्हणला? अजून मी कोणी गोकुळाला गेला ना, इकडे बघा माझ्याकडे, संध्याकाळच्या वेळेला जर गोकुळाला कोणी गेलं, ऐकतो ना सगळे, तर तिथं जाऊन बघा, रात्रीच्या वेळेला सगळी गोपाळ एक ठिकाणी येतात आणि मथुरेकडे बघून जप करतात. त्यांना म्हणलं ना का, तर ते म्हणतात आमचा देव सांगून गेलाय वापस येईन, आम्ही वाट बघतो. जादू करके जादू करके जादू करके जादू करके ओ कहाँ कित गया जादू करके. नंद नंद पिया कपट निकल गया निकल गया निकल गया कर करके दादा ऐका ना वहिनी ऐका. दादा अक्रूर आणि रथ आणला बरं का, आणि सगळे गोपाळ असे उभे होते. गवळणीने कृष्णाच्या पायावर डोकं ठेवलं, लाला हमें भूलोगे नहीं. सोडोनी गोपीला मथुरेसी सोडोनी गोपीला देव मथुरेसी तारणा.
ऐका. सगळ्यांच्या भेटी घेतल्या होत्या ना. नंद बाबा एकटे कोपऱ्यात उभे होते असे. बाप आहे तो, त्याला रडता येत नाही ना. कृष्ण पळत गेला. बाबा आशीर्वाद बनायला. अगरी चंदन की चिता अपने हाथ जला जा रे कान्हा मत जा रे मत जा मत जा रे मत जा अरे सगळं सगळे आहे. बाबा ऐका ऐका. नंद बाबानं पाठीवर हात ठेवला त्याच्या.